स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात म्हणजे 7 एप्रिलला आपण पाहणार आहोत की जीवाला ताप असल्यामुळे नंदिनी त्याची काळजी घेत असते, तर जीवाची तब्येत बरी असेल का या विचारात काव्य असते. तर पार्थ काव्याला समजवतो की घरच्यांशी आता नॉर्मल वागत जा असं म्हणून तो जीवाला पाहायला जातो. तर इकडे मानिनी स्वयंपाक करत असते. काव्य तिथे येते आणि जीवा नंदिनीसाठी ब्रेकफास्ट घेऊन जाते. काव्य खोलीत आल्यावर जीवाची तब्येत कशी आहे हे विचारते, पण जीवा काव्याला रागावून सांगतो की काळजी करण्यासारखं एवढं झालं नाही काही. जीवाचं हे वागणं बघून काव्याला वाईट वाटतं. यानंतर काव्य जीवाचं असं वागणं बघून चिडून जाते. शिड्यांवरून खाली येत असताना काव्याची आणि पार्थची टक्कर होते. या दोघांची इथे थोडी नोकझोक होते. तर इतक्यात काव्या कॅब बुक करत असते, पण तिला एकही कॅब मिळत नाही. मग ती पार्थला म्हणते की मला जाताना आई बाबांकडे सोडाल का. इतक्यात तिथे वसू आत्या आणि रम्या येतात आणि वसू आत्या म्हणते की कुठे चाललात जोडीने. तर पार्थ म्हणतो की आई बाबांकडे जातोय. तर वसू आत्या काव्याला ओरडू लागतात, म्हणतात की सासूला विचारून जायची काही परवानगी नाहीये का, असं माहिती नाही का तुला अशी रीतभात असते. यावर काव्या वसू आत्याला उलट उत्तर देते. रम्या या भांडणात काव्याची खोटी बाजू घ्यायचा प्रयत्न करते. तर या भांडणात पार्थ मध्यस्थी करतो आणि दोघंही निघून जातात. तर इकडे नंदिनी मानिनीला सांगून पुन्हा कामाला जायला निघते. इतक्यात तिकडे वसू आत्या येते आणि मानिनीला टोकते, म्हणतात की एक दिवस तुझी सून डोक्यावर मिऱ्या वाटेल. हे ऐकताच नंदिनी परत येते आणि म्हणते की वसू आत्या मिऱ्या नाही पण खोबरं नक्की वाटेल आणि छान नारळ वड्या करेल, असं म्हणत नंदिनी निघून जाते. रिक्षामधून नंदिनी जात असताना एक बाईकवाला रिक्षाला कट मारून जातो. तो बाईकवाला दीपक असतो. त्यामुळे नंदिनीच्या आयुष्यात पुन्हा एकदा दीपक नावाचं वादळ आलेलं आहे. तर आपण मालिकेच्या पुढच्या भागात पाहणार आहोत की पार्थ काव्या निघालेले असताना पार्थचा फोन स्विच ऑफ होतो. कामानिमित्त जीवाला फोन काव्याच्या फोनवरून लावतो. इकडे जीवा काव्याचा फोन समजून उचलतो आणि फोनवर बोलू लागतो की आपल्यात आता काही नाहीये, एकदा सांगून तुला कळत नाही का, असं ओरडून सांगतो. हे सगळं पार्थ ऐकतो. त्यामुळे आता जीवा आणि काव्या ही दोघं आधीपासूनच एकमेकांना ओळखतात. हे पार्थला समजेल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज.